परंपरा नाही, हा आहे जीवनाला दिशा देणारा मार्ग. हे केवळ विधी नाहीत, हे आहेत शास्त्राच्या अधिष्ठानावर उभे असलेले संस्कार. सनातन धर्मातील सण, पूजा, आचार आणि त्यामागचा अर्थ शास्त्रीय दृष्टिकोनातून, साधकांच्या संवादातून. सनातन संवाद, परंपरा, शास्त्र आणि सत्याचा संवाद. या रविवारी पाहुयात सनातन संस्थेचे अमोल कुलकर्णी यांची महाशिवरात्री संदर्भातील मुलाखत. आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. सनातन संवादमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत ती येणाऱ्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने महादेवाविषयी. देवांचा देव महादेव असंच आपण मानतो आणि महाशिवरात्रीला नेमकं त्या देवाचं विशेष महत्त्व काय हे आपण जाणून घेऊया. यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये सनातन संस्थेचे माननीय अमोल कुलकर्णी सर आलेले आहेत. आपण त्यांचं आधी स्वागत करूया. सर, तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातच आम्हाला अशी सांगा की महाशिवरात्र म्हणजे नेमकी काय? आधी सुरुवातीला आर न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांना मी महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी वंदन करतो. तर तुम्ही महाशिवरात्र हा प्रश्न विचारला आणि तुम्ही तुमच्यात म्हणलं की महादेव कसं आहे, देवांचे देव आहेत. आता आपण जर शिवाचं हे चित्र जर आपण पाहिलं तर शिवाचे डोळे कसे आहेत तर मिटलेले आहेत. शिव हा कसा आहे तर अखंड ध्यानावस्थेत असलेला आहे. शिव हा सदैव साधनेमध्ये मग्न असतो. मग महाशिवरात्रीचं वैशिष्ट्य काय आहे तर महाशिवरात्रीला एका प्रहरासाठी शिव हा समाधी अवस्थेत जातो. अच्छा, ती रात्र शिव समाधी अवस्थेत जातो आणि त्यामुळं शिवाचं जे कार्य आहे, लयाचं कार्य, की ते तात्पुरतं थांबतं. आणि परिणामस्वरूप काय होतं तर पृथ्वीवरच्या किंवा ब्रह्मांडातल्या ज्या अनिष्ट शक्ती आहेत, नकारात्मक शक्ती आहेत, तर कुठेतरी त्यांचा प्रभाव वाढायला सुरुवात होते. आणि तो वाढू नये, त्याचा आपल्यावर परिणाम होऊ नये यासाठी जे शिवभक्त असतात ते काय करतात तर त्या दिवशी अहोरात्र शिवाची उपासना करतात. आणि म्हणून महाशिवरात्रीला जे शिवतत्व आहे तर ते इतर दिवसांपेक्षा 1000 पटीने अधिक प्रमाणात कार्यरत असतं. कारण मोठ्या प्रमाणावरती सर्वत्र शिवोपासना केली जाते. आणि मग ह्या तत्वाचा अधिकाधिक लाभ आपल्याला कधी होईल जेव्हा आपण खऱ्या अर्थाने शास्त्र समजून आपण जे उपासना करू ना तेव्हा होईल. आणि हेच महाशिवरात्रीचं एक खूप आगळं वैशिष्ट्य आहे. अच्छा, आता आपण प्रत्येक देवतेचा इतिहास बघतो. म्हणजे गणपतीची निर्मिती कशी झाली किंवा कुठल्या देवाची कशी निर्मिती झाली, तसेच शिव ही संकल्पना कशी आली, शिवाची निर्मिती कशी झाली, तो नेमकं आता कैलासात आपण कैलास पर्वतावर शिव तत्व असतं असं म्हणतो. तर या संदर्भात काय सांगा? मग शिवपुराणात काय सांगितलंय किंवा शिवाविषयी काय सांगतात तर शिवाला असं कोणी आधी किंवा कोणी अंत असं नाही. अच्छा, शिवाला देवांचा देव महादेव असं म्हटलेलं आहे. शिव हा जो आहे ना तर हा सतत उपासनेमध्ये मग्न असतो आणि मोठ्या प्रमाणावर तेजाची निर्मिती शिवाच्या माध्यमातून होते. आता ती ब्रह्मांडाला सहन व्हावी यासाठी शिव कुठं असतो तो शिव कैलास पर्वतावर शिवाचं निवासस्थान आहे म्हणून सांगितलेलं आहे. कैलास पर्वत कसा आहे तर तो थंड आहे ना, त्यासाठी तिथे त्याचं निवासस्थान सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे शिवाचा लोक शिवलोक सुद्धा आहे. आता तिथे कैलास पर्वतावर कोण कोण असतं म्हणजे पुराणात काय सांगितलंय तर तिथे शिवपत्नी पार्वती म्हणजे आदिमाता ती असते, कार्तिकेय आहे किंवा गणपती आहे, शिवगण आहेत तर ते तिथे असतात. शिवाची आराधना करणारे अनेक ऋषीमुनी हे सुद्धा कैलास पर्वतावर तिथे त्यांचं निवासस्थान आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर प्रेतगण असतील, भूत असतील, कारण शिवाला भूतनाथ पण म्हणतात. शिव हा भूतांचा देखील स्वामी आहे. अच्छा, त्यांचं पण तिथे वास्तव्य असतं. आपण कुठेही ज्यावेळी शिवमूर्ती पाहतो त्रिशूळ आणि डमरू हे त्याचे आपण नेहमी त्याच्यासोबतच पाहतो. त्याचं काय महत्व आहे, त्याच्या पाठीमागे काय शास्त्र आहे? आता डमरू जो आहे ना, सर्वप्रथम आपण डमरू बद्दल समजून घेऊ. डमरू जो आहे तर डमरूमधून एक नाद उत्पन्न झालेला आहे आणि ब्रह्मांडामध्ये ज्या काय नादलहरी उत्पन्न झालेल्या आहेत, जे शब्द उत्पन्न झालेत ना, जे संगीत उत्पन्न झालेलं आहे त्या सगळ्याचा स्त्रोत काय तर तो डमरू.
डमरूमुळे आणि काय होतं ना, की डमरूचं जे वादन आहे त्यामुळे एक प्रकारची प्रचंड ऊर्जा शक्ती निर्माण होते. आणि त्या ऊर्जेमुळे वातावरणातल्या ज्या नकारात्मक शक्ती आहेत तर त्या तिथून दूर जातात किंवा त्या नष्ट होतात. आणि म्हणून शिवा पूजनेमध्ये डमरू वादनाला विशिष्ट असं महत्व आहे, किंवा शिव संप्रदाय जे आहे त्यानुसार साधना करणारे जे उपासक आहेत ना, तर त्यांच्या साधनेमध्ये डमरू वादनाला विशेष महत्व आहे. तर शिवाचं जे शस्त्र आहे ते म्हणजे काय, त्रिशूळ. त्रिशूळाने काय होतं, तर त्रिशूळाने शिवाने अनेक असुरांना नाश केलाय. आता नाश केला म्हणजे काय, ते त्यांना मुक्ती दिलेली आहे, त्यांना पुढची गती दिलेली आहे. हे जे त्रिशूळ आहे ना, हे कशाचं प्रतीक आहे, तर हे मनुष्यामधल्या सत्व, रज आणि तम या 3 प्रवृत्तीचं त्रिशूळ हे प्रतीक आहे. म्हणजे जेव्हा शिव एखाद्या असुरावरती तो त्या त्रिशूळाचा नाश करतो तेव्हा पूर्ण त्या असुराला तो त्रिगुणातीत करून टाकतो आणि पुढची गती देतो. हे त्रिशूळाचं वैशिष्ट्य आहे. आता मगाशीच तुम्ही सांगितलं की शिवाचंच एक नाव भूतनाथ आहे. तशी अजून शिवाची अजून वेगवेगळ्या नावांना आपण अनेकदा ओळखतो. ती नावं नेमकी काय काय आहेत आणि त्याच्या प्रत्येकाचं वैशिष्ट्य काय असतं? तशी बघायला गेलं तर शिवाची अनेक नावं आहेत, पण त्यातली जी प्रचलित नावं आहेत ना, तर त्याचा आपण अर्थ समजून घेऊया. आता मुळात शिव हा हे नावच आहे ना, तर वश नावाच्या धातूपासून शिव शब्द तयार झालेला आहे. वश म्हणजे काय, तर आकर्षून घेणे. तर शिव हा जो काय आहे ना, की शिवाकडे सहजगत्या सगळ्यांना आकर्षिले जातात, हा त्याच्या मागचा एक अर्थ आहे. दुसरा एक अर्थ शंकर. शंकरोती इति शंकर, हा म्हणजे काय, जो इतरांचं सतत कल्याण करतो तो म्हणजे शंकर, हे दुसरं नाव आहे. तिसरं शिवाचं जे प्रचलित नाव आहे ते म्हणजे आशुतोष. आशुतोष या नावाचा अर्थ काय, तर तो सहज प्रसन्न होतो, तो म्हणजे आशुतोष. शंकराला महादेव असं पण म्हटलं जातं. महादेव म्हणजे देवांचा देव असं का म्हणतात, तर शिवाची जी साधना आहे, शिवाची जी उपासना आहे, तर ती काय आहे, तर ती परिपूर्ण आहे. शिवाचं ज्ञान आहे तर ते परिपूर्ण आहे, म्हणून शिवाला ज्ञानगुरु पण म्हटलेलं आहे. तर आणि शिवाचं जे पावित्र्य आहे तर ते सुद्धा काय, तर परिपूर्ण आहे. आणि त्यामुळे शिवाला कोणतीही गोष्ट जरी वाहिली तर ती पवित्र होते. आणि त्या परिपूर्णतेमुळेच ना शिवाला काय म्हटलं जातं, तर शिवाला महादेव म्हटलं जातं. शिवाचं अजून एक नाव काय, तर नीलकंठ. म्हणजे जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा मोठ्या प्रमाणावरती विष पण तिथं त्यात निर्माण झालं, हलाहल. आणि ते हलाहल जे वरती यायला लागलं समुद्रातून, तर संपूर्ण ब्रह्मांडच नष्ट होईल की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. पण त्यावेळी काय झालं की ते हलाहल पचवायला, ते ग्रहण करायला कोणतीच देवता पुढे येईना, तेव्हा साक्षात तिथे शिव तिथे गेले आणि शिवानी ते हलाहल आहे तर ते प्राशन केलं. त्यामुळे शिवाचा जो कंठ आहे तो त्या विषामुळे निळा पडला आणि म्हणून शिवाला नीलकंठ पण म्हटलेलं आहे. अशी शिवाची वेगवेगळी अशी नावं तिथे निर्माण झालेली आहेत. कर्पूर गौर म्हणतात. शिवाचा जो रंग आहे तर तो कसा आहे, कापरासारखा पांढरा आहे. आपण जसं मगाशी चित्र दाखवलं ना, किंवा आपण बाजूच्या स्क्रीनवर पण बघू शकत असाल, तर शिवाचा रंग कसा आहे, तर तो कापराप्रमाणे पांढरा आहे. आणि म्हणून शिवाला काय म्हटलं जातं, तर शिवाला कर्पूर गौर असं सुद्धा म्हटलेलं आहे. शिव कसा आहे, तर तो भोळा आहे. असुरांनी पण शिवाची उपासना करून शिवाला प्रसन्न करून घेतलेला आहे. स्वतःच्या स्वार्थासाठीच त्यांनी केलेलं आहे ना हे. पण शिव हा भोळा असल्यामुळे शिव प्रसन्न झालेला आहे आणि म्हणून शिवाला काय म्हणतात, तर शिवाला भोलेनाथ देखील म्हणतात. असा शिवाच्या वेगवेगळ्या नावांचा तिथे अर्थ आहे. आपण बघतोय वेगवेगळ्या देवांची वेगवेगळी वाहनं आहेत. म्हणजे पण एकमेव शिव मंदिरात आपण बघतोय की शिवाचं वाहन म्हणजे प्रत्येक मंदिरात हे असतो, नंदी. बरोबर. मग हा याच्या पाठीमागची शास्त्रीय कारण काय आहे की नंदी सहज शिवाचं मंदिर असतं? मुळात इथे लक्षात काय घ्यायचं, शिवाचं जे वाहन जे म्हणतो आपण नंदी आहे. आता नंदी याचा अर्थ काय, नंदी म्हणजे संपूर्ण समर्पण. नंदी म्हणजे समर्पणाचं प्रतीक. नंदीने शिवापुढे आपलं समर्पण केलेलं आहे. शिवाचं आज्ञापालन हे सतत नंदी करत आलेलं आहे. नंदी हा जे पुराणामध्ये पण उल्लेख असा आहे की नंदी हा सतत शिवाची आज्ञेची वाट बघत असायचा, की शिवाने आज्ञा केली की कोणतीही मध्ये कुठलाही किंतु परंतु न आणता नंदीने त्या आज्ञेचं पालन केलेलं आहे.
आणि म्हणून शिवाबरोबर सतत नंदीचं नाव जोडलेलं आहे. शिवाचं वाहन नंदी म्हणून पण म्हणतात. आता हे अगदी बरोबर आहे की प्रत्येक देवळामध्ये कासव असतं, पण शिव मंदिरामध्ये मात्र नंदी समोर असतो. आता त्याचं कारण काय, तर शिवाकडून मोठ्या प्रमाणावर शिवपिंडीच्या माध्यमातून एक मारक ऊर्जा किंवा प्रचंड ऊर्जा ही प्रक्षेपित होत असते. सर्वसामान्य भक्ताला ती ऊर्जा सहन करणं शक्य नसतं. तर त्यातली ती जी ऊर्जा आहे की जी ऊर्जा भक्ताला सहन होणार नाही, तर ती नंदी ग्रहण करतो. आणि म्हणून शिवपिंड आहे ना, तर शिवपिंडीच्या पुढे किंवा शिवाच्या मंदिरामध्ये नंदीचं विशेष स्थान आहे. शिवपिंडीचं दर्शन घेताना एक विशिष्ट अशी पद्धत आहे. ती पद्धत आपण आता समजून घेऊया. याला काय म्हणतात, याला म्हणतात शृंग दर्शन. हे दर्शन कसं करायचंय, तर नंदीच्या बाजूला आपल्याला उभं राहायचंय, म्हणजे आपल्या उजवीकडे आपल्याला उभं राहायचंय. आपला जो डावा हात आहे तर तो नंदीच्या पाठीमागे त्याच्या वृषणावर लावायचा आहे. उजव्या हाताची जी 2 बोटं आहेत तर ती 2 बोटं ह्याप्रमाणे, म्हणजे आपल्या स्क्रीनवर पण तिथं बाजूला दिसतंय, नंदीच्या त्या शिंगावरती 2 बोटं ठेवायची आहेत. आणि त्या 2 बोटांच्या मधून आपल्याला शिवपिंडीचं दर्शन घ्यायचं. याला शृंग दर्शन असं म्हणतात. आता ह्याच्या मागचं नेमकं शास्त्र काय आहे, तर जी शिंग जी आहेत ना, तर ती कसलं प्रतीक आहे, तर ती अहंकाराचं प्रतीक आहे, क्रोधाचं प्रतीक आहे, पौरुषाचं प्रतीक आहे. म्हणजे शिवदर्शन घेताना आपल्याला आपल्यातला अहंकार, षड्रिपू हे सगळे दूर ठेवायचे. तर हे यातून भक्तांनी लक्षात घ्यायचंय. आणि वृषण जे आहे पाठीमागे जे आपण हात लावतोय ते कसलं प्रतीक आहे, तर ते कामवासनेचं, आपल्या इच्छांचं प्रतीक आहे. या माध्यमातून काय होतं, तर भक्त हा त्याच्या काम वासनेवर सुद्धा नियंत्रण मिळवू शकतो, किंवा आपल्याला उपासना करत असताना आपल्या काम वासनेवर नियंत्रण मिळवायला हवं हे भक्ताच्या लक्षात येण्यासाठी सुद्धा अशा प्रकारचं जे शृंग दर्शन आहे ते शृंग दर्शन केलं जातं. अच्छा, आता आपण 12 ज्योतिर्लिंग पाहतो महादेवाची मंदिर प्रतीक म्हणून. तर त्या काही मंदिरांमध्ये आपण त्या पिंडीला आपण हात लावून नमस्कार म्हणजे दर्शन घेऊ शकतो, आणि काही ठिकाणी मात्र आपल्याला खूप लांबून दर्शन घ्यावं लागतं. हे असं का असतं? आता ह्याच्या आधी आपण काय करूया ना, की शिवपिंडींचे थोडेसे प्रकार समजून घ्या, तुमच्या लक्षात येईल. किंवा प्रेक्षकांसाठी पण मला हे पिंडी कोणकोणत्या स्वरूपाच्या असतात ना, 3 स्वरूपाच्या शिवपिंडींचे प्रकार असतात. एक म्हणजे काय, तर स्वयंभू पिंड. ही पिंड कुठे असते, तर ही पिंड जमिनीच्या खाली असते, भूगर्भात असते. स्वयंभू पिंड आहे तर तिचं जी पूजा केली जाते, तर ती पूजा करत असताना जो पूजक आहे तर त्याला तिथे आडवं पडून तो हात आत घालून त्याला ती पूजा करावी लागते. त्याचं कारण काय आहे, तर ती जी पिंड आहे त्याच्यामध्ये शिवतत्व जे आहे किंवा तेज जे आहे ते सर्वाधिक असतं, आणि ते सर्वसामान्य भक्तांना सहन होत नाही, म्हणून ती पिंड जी आहे ती स्वयंभू पिंड असते. दुसरा पिंडीचा प्रकार कोणता, तर ऋषी किंवा राजा यांनी स्थापन केलेली पिंड. ही पिंड ही जमिनीला समांतर असते. आपल्याला आपल्या बाजूला चित्रावर पण दिसत असते, ती त्या जमिनीला समांतर अशी असते. ही जी पिंड आहे ह्याची स्थापना जी आहे ती एका विशिष्ट हेतूनी ऋषी मुनींनी केलेली असते. ह्याच्यामध्ये पण शक्ती असते, तेज असतं, पण ते थोडं कमी प्रमाणात असतं स्वयंभू पिंडीपेक्षा. आणि तिसरी जी आपण बघतो शिवपिंड, की जी आपल्या सर्वसाधारणपणे सगळीकडे पाहायला मिळते, ती म्हणजे जमिनीवरची शिवपिंड. ह्याच्यामध्ये जे शिवतत्व असतं तर ते स्वयंभू पिंडीच्या तुलनेमध्ये खूप अल्प प्रमाणात असतं, की जे सर्वसाधारण जे भक्तगण आहेत त्यांना सहज झेपावलं जातं, ते आपण झेपू शकतो. मग काही मंदिरांमध्ये आपल्याला लांबून दर्शन घ्यावं लागतं. त्याला कारण तेच आहे की ती मंदिर आहे ती जागृत आहे. शिवाचं जे कार्य आहे ते अखंड सुरू आहे, आणि त्यामुळे त्यातून अखंड चैतन्याचा, ऊर्जेचा प्रवाह सुरू असतो. आपण जर त्याला स्पर्श केला तर तो जो स्पर्श आहे, तो जो प्रवाह आहे, तर तो सहन नाही होत, आणि त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो. यासाठी ही पद्धती केलेली आहे. शिव महादेव म्हटलो की त्याच्यासोबत बेल हे येतच, आणि आपण महादेवाला नेहमी बेल वाहतो. बरोबर. तो नेमका बेल का व्हायला जातो आणि तो कशा पद्धतीनं व्हायला हवा, म्हणजे त्या संदर्भात उलटसुलट आपण ऐकतो. त्याबाबत शास्त्रीय दृष्टिकोन काय आहे? म्हणजे
बिल्वाष्टक जे आहे, बिल्वाष्टक नावाचा एक स्तोत्र आहे, त्यातला पहिलाच श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये ना बेलाचं महत्व सांगितलेलं आहे की बेल हे काय आहे, तर बेल हे आपलं त्रिगुणाप्रमाणे कार्य करतं. बेलाची 3 पानं असतात, आपल्याला आपल्या स्क्रीनवरती दिसत असेल बाजूला. ही जी 3 पानं आहेत ना, तर ते त्रिनेत्र आहेत, शंकराचे त्रिनेत्र आहेत बिल्वपत्र म्हणजे. तसंच सत्व, रज आणि तम हे जे त्रिगुण आहेत, त्या त्रिगुणाचं दर्शक पण हा बेल आहे. त्या बिल्वाष्टकात काय सांगितलंय, तर आपण जेव्हा बेल वाहतो शिवाला, तर त्या एका बेल वाहण्याने 3 जन्मातली जी पापं आहेत त्या पापांचा क्षय होतो, त्याचा नाश होतो. एवढं बेल वाहण्याचं महत्व आहे. मग आता हा जो बेल आहे, तर हा कसा व्हायला पाहिजे, तर आपल्यातले जे त्रिगुण आहेत, तर त्या सत्व, रज, तम आपले हे त्रिगुण आहेत, ते संपूर्णपणे समर्पण मी देवाला करत आहे. मी या बेलासकट मी माझं संपूर्ण समर्पण हे देवाच्या ठाई ठेवतोय, अशा ह्याने आपण तो बेल व्हायला पाहिजे. आता बेल वाहत असताना आपण कशा पद्धतीने व्हायला हवा, तर बेलाचा जो देठ आहे, म्हणजे आपल्या स्क्रीनवरती आपल्याला एक चित्र दिसतंय पहा, प्रेक्षकांसाठी हे सांगतो की बेलाचं जे देठ आहे, तर तो देठ हे शिवपिंडीकडे, आणि बेलाचे जे पानाचं टोक आहे, अग्र जे आहे, तर ते आपल्याकडे. अशा पद्धतीने बेल हा शिवपिंडीवरती व्हायला हवा. शिवाच्या उपासनेचे 2 प्रकार आहेत, एक तारक उपासना आणि एक मारक उपासना. आपण जे सर्व भक्तगण करतो, भक्तियोगानुसार आपण तारक उपासना करतो, तर आपल्याला अशा पद्धतीने हा बेल व्हायला हवा. जे मारक उपासना करणारे पण काही पंथ आहेत, संप्रदाय आहेत, तर ते बेल कसा वाहतात, ते उलट्या पद्धतीने वाहतात. म्हणजे जे बेलाचे जे पानाचे टोक आहेत, तर ते शिवपिंडीकडे असतात, आणि जो देठ आहे, तर तो देठ त्यांच्याकडे असतो. आता हे जे सगळं शास्त्र आहे ना, हे शास्त्र कुठे दिलेलं आहे, तर आपले हे 2 ग्रंथ आहेत. सनातन संस्थेने हे 2 ग्रंथ हे प्रकाशित केलेले आहेत, आणि या 2 ग्रंथांच्या माध्यमातून शिवोपासनेमागील सगळं शास्त्र याच्यामध्ये विशद केलेलं आहे. तर ह्याचा पण आपण अवश्य लाभ घेऊ शकता. शिव म्हटल्यानंतर बेल जसा असतो त्याच्यासोबत भस्मही येतं. ते भस्मा पाठीमागचा शास्त्रीय दृष्टिकोन काय? एक फक्त मगाच्या एक प्रश्नामध्ये एक सांगायचं राहिलं प्रेक्षकांसाठी, की बेल जे आहे ना, याचं आयुर्वेदिक महत्व पण खूप आहे. अच्छा. बेलाला आयुर्वेदामध्ये अमृत फळ असं म्हटलेलं आहे, आणि बेलाचं वैशिष्ट्य असं आहे ना, की बेलाने बरा होत नाही असा कुठलाच रोग अस्तित्वात नाही. तर त्यामुळे बेलाचं ते सुद्धा एक महत्व, जे अध्यात्मशास्त्रीय आणि आयुर्वेदिक महत्व पण बेलाचं खूप आहे. आता तुम्ही तुमचा पुढचा प्रश्न तुम्ही भस्मासंदर्भातला विचारला. शिवाला भस्म हे खूप आवडतं. तर ह्याच्यामधलं भ म्हणजे काय, तर नाश होणे. स्म म्हणजे काय, तर स्मरण होणे. भस्मा शब्द भ आणि स्म आणि बनलेला आहे. मग भस्म लावणे म्हणजे काय, तर कधीतरी माझ्या शरीराचा नाश होणार आहे, हेच ह्याचं सतत स्मरण राहावं. अच्छा. यासाठी ना शिवोपासक भस्म लावतात. मग म्हणजे काय, तर आयुष्य माझं मर्यादित आहे, आयुष्यात मला चांगल्याच कृती करायच्या, आणि काहीतरी आयुष्य माझं नष्ट होणार आहे, ह्याचं सतत स्मरण असणं आवश्यक आहे. तर ते स्मरण व्हावं म्हणून भस्म लावलं जातं. आता हे भस्म म्हणजे काय, तर म्हणजे भस्म आपली यज्ञ जो असतो ना, तर यज्ञामध्ये ज्या आहुती दिल्या जातात, ज्या वनस्पतींच्या, तूप आहे, त्यामध्ये विविध समिधा असतात, तांदूळ असतात, ते एकत्र करून त्याचं जे चूर्ण आहे ना, तर त्या चूर्णाला भस्म असं म्हणतात. तर शिवाच्या उपासनेमध्ये भस्माला महत्व आहे. शिवाला सुद्धा भस्म लावतात, शिवपिंडीवर पण भस्म लावतात. इथे एक सांगावं असं काय वाटतं ना, की शिवपिंडीवरती हळद कुंकू वाहू नये, भस्म लावावं. हळद कुंकू का नसतं व्हायचं, तर शिवजी आहे ना, ही लयाची देवता आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय. उत्पत्ती हे कार्य ब्रह्मदेवाचं आहे, स्थिती म्हणजे सांभाळ हे कार्य श्री विष्णूचं आहे, तर लय हे कार्य हे शिवाचं आहे. मग जे आपण हे जे आहे हळद कुंकू हे कसलं प्रतीक आहे, हे उत्पत्तीचं प्रतीक आहे. अच्छा. आणि म्हणून शिवपिंडीवरती हळद कुंकू वाहत नाहीत, तर तिथे भस्म जे शिवाला आवडतं ते भस्म तिथे लावलं जातं. शिवपिंडीची पूर्ण प्रदक्षिणा करू नये म्हणतात,
म्हणजे अर्धप्रदक्षिणाच केली जाते, त्याच्या बरोबर. पाठीमाग काय कारण असतं? छान तुम्ही हा प्रश्न विचारला. शिवपिंडीचं बाकीच्या आपण देवताच्या बघतो त्याला पूर्ण प्रदक्षिणा असते, पण शिवपिंडीला मात्र अर्ध प्रदक्षिणाच घालतात. तर त्याचं कारण हे मला इथे सांगावंसं वाटतं. पण आता आपण हा ग्रंथ बघितला आणि ही आपण इथं शिवपिंड आपल्याला दिसते या ग्रंथाच्या इथे. तर शिवपिंड जी असते त्याची जी पन्हळ असते बाजूची, आता ह्या पन्हळीमधनं काय होतं तर शिवपिंडीवरती हा अखंड असा स्त्रोत, पाण्याचा स्त्रोत आहे, धार आहे, ही अखंड धार असते. शिवपिंडीतून शिवतत्व हे अखंड प्रवाहित होत असतं आणि ते जे शिवतत्व आहे, ते जे तेज आहे, तर त्या शाळुंकेच्या मार्गातून ते पुढे जात असतं. आता आपण जर त्या शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा घातली तर काय होतं, ते जे येणारं तेज आहे, ते जे शिवतत्व आहे, तर ते शिवतत्व सामान्य भक्तगणाला झेपवत नाही, पेलत नाही. अच्छा. आणि त्याचा त्रास होऊ शकतो. मग अशा वेळी शिवाला प्रदक्षिणा कशी घालायची? तर समजा आपण शिवपिंडी समोर उभा आहोत, तर शिवपिंडी समोर उभा राहायचंय, तिथून सुरुवात करायची. आपल्याला आपल्या स्क्रीनवरती पण ते चित्र दिसतंय. तर घड्याळाच्या काटेच्या दिशेने आपल्याला जायचंय आणि पुढच्या बाजूला येऊन जी शाळुंकेचा मार्ग आहे तिथे आपल्याला थांबायचंय. तिथून परत आपल्याला माघारी फिरायचंय आणि जिथं आपण उभं होतो तिथेच पुन्हा यायचंय. ही झाली अर्धी प्रदक्षिणा. अच्छा. आणि म्हणून ते तेज आपल्याला सहन व्हावं यासाठीच आपण शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा घालत नाही, तर त्याला अर्ध प्रदक्षिणा घातली जाते. अच्छा. महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवाची उपासना केली जाते, त्यासाठी उपवास केला जातो. ते महाशिवरात्रीची उपासनेचं महत्व काय आहे? आता तुम्ही उपवास हा शब्द काढला, तर उपवास याचा अर्थ काय तो आधी सुरुवातीला सांगतो. उप अधिक वास. उप म्हणजे ईश्वर, वास म्हणजे सानिध्यात राहणे. ईश्वराच्या सानिध्यात राहणे म्हणजे ईश्वराचं सतत अनुसंधानात राहणे, नामस्मरण करणे, हा खऱ्या अर्थाने उपवास असतो. अच्छा. मग शिवाच्या उपासनेमध्ये महाशिवरात्रीला आपण काय करू शकतो, तर त्या दिवशी शिवतत्व हे इतर दिवसांपेक्षा 1,000 पटीने म्हणजे 1,000 पटीने अधिक प्रमाणामध्ये कार्यरत असतं. आणि मग हे जे शिवतत्व आहे ते अधिकाधिक ग्रहण करण्यासाठी आपण शिवाचा जो जप आहे, नामजप आहे, तो कोणता, तर ओम नमः शिवाय हा जो नामजप आहे, हा नामजप शिवाचा अधिकाधिक आपण दिवसभर करायला हवा. याने काय होतं, तर जे वातावरणात प्रक्षेपित झालेलं जे शिवतत्व आहे, तर ते शिवतत्व आपण अधिकाधिक ग्रहण करू शकतो. त्याचबरोबर आपण जसं मगाशी म्हटलं की शिवाला जी उपासनेमध्ये जे सांगितलं की आपण पांढरी फुलं वाहतो, ते पांढरी फुलं आपण व्हायची आहेत. ते पांढरी फुलामध्ये निशिगंध आहे, जाई, जुई आहे, मोगरा आहे. तर ह्याची 10 किंवा 10च्या पट्टीमध्ये आपल्याला ती पांढरी फुलं आहेत, तर ती शिवाला व्हायची आहेत. शिवाच्या उपासनेमध्ये चमेली, केवडा आणि हिना ह्या गंधाच्या ज्या उदबत्त्या आहेत त्याला विशेष स्थान आहे. अच्छा. कारण या गंधाकडे शिवतत्व हे आकर्षित होतं. तसंच शिवाच्या पूजेमध्ये केवडा जे आहे, तर केवडा त्याचा अत्तर, हे अत्तर वापरलं जातं. अशा पद्धतीने आपल्याला शिवाची जी उपासना आहे ती शिवाची उपासना करायची आहे. आता तुम्ही शिव उपासनेची पद्धती सांगत आहात, मग अजून त्याच्या पुढं मग काही विशिष्ट हे आहेत का, म्हणजे रांगोळी कुठली काढावी किंवा काय, असेही काही संदर्भ आहेत का त्याला? हो, अगदी बरोबर. म्हणजे रांगोळी ही का काढली जाते हे थोडंसं आपण पाहूया. म्हणजे आपण काय बघतो ना की एक अध्यात्माचं शिक्षण नसल्यामुळे, धर्मशिक्षणाचा अभाव असल्यामुळे हल्ली आपण काय बघतो की रांगोळ्या काढल्या जातात, घरोघरी रांगोळ्या सणासुदीला काढल्या जातात, पण त्या दिसायला आकर्षक सुंदर कशा दिसतील अशाच बघितलं जातं. मुळात रांगोळी काढण्यामागचं शास्त्र काय आहे, तर रांगोळी हा एक आकृतिबंध आहे, एक विशिष्ट ठिपक्यांची रचना, आकृतीची रचना की ज्या माध्यमातून देवतेचं तत्व आकर्षित करून घेण्यासाठीचं ते एक माध्यम आहे रांगोळी म्हणजे. आणि मग प्रत्येक देवतेचं तत्व जे आहे ना, तर ते आकर्षित करणारे वेगवेगळे आकृतिबंध आहेत. तसं शिवतत्व आकर्षित करणारे पण रांगोळी असतात. जसं आता आपण आपल्या
शेजारी स्क्रीनवर आपण पाहू शकत असाल तर आपल्या स्क्रीनवरती 2 प्रकारच्या रांगोळ्या दिसत आहेत. तर ह्या ज्या रांगोळ्या आहेत ना, ह्याने काय होतं की शिवतत्व आहे ते शिवतत्व हे ग्रहण केलं जातं. हे अशा रांगोळ्या ज्या आपण त्या मंदिराच्या इथं काढतो किंवा आपल्या घराच्या इथं काढतो तेव्हा त्याच शिवतत्वाचा लाभ हा आपल्या घरातल्या सगळ्यांना होतो. आणि म्हणून रांगोळी काढताना सुद्धा ती सात्विक आहे ना, ती त्या देवतेचं तत्व ग्रहण करणारी आहे ना, हे पाहणं पण अधिक आवश्यक आहे. आणि त्यासाठीच सनातन संस्थेने एक सात्विक रांगोळ्या म्हणून ग्रंथ काढलेला आहे. आपल्याला बाजूच्या स्क्रीनवरती त्या ग्रंथांचं मुखपृष्ठ पण दिसत असेल. तर त्या ग्रंथामध्ये प्रत्येक देवतेच्या कोणत्या रांगोळ्या काढायला हव्यात, अगदी गणेशोत्सवात कोणत्या रांगोळ्या काढल्या पाहिजेत किंवा लक्ष्मीपूजन असेल तिथं रांगोळी कोणती काढली पाहिजे, श्रीकृष्ण जयंतीला रांगोळी कुठली काढायची, किंवा अगदी आपण पाटावर बसतो जेवायला तर त्या पाट्याभोवती रांगोळी कशी असायला पाहिजे, ही सगळी माहिती त्या ग्रंथामध्ये अतिशय सोप्या शब्दामध्ये दिलेली आहे. आणि अत्यंत सोप्या पद्धतीच्या रांगोळ्या त्याच्यामध्ये आहेत. तर आपण त्याचाही अवश्य प्रेक्षकांना पण मला सांगणं की आपण त्याचा अवश्य लाभ घेऊ शकता. अच्छा. आता कुठल्याही देवाचा एक विशिष्ट दिवस येत असतो आणि त्या दिवशी त्या देवाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची झुंबड उडते. बरोबर. आता तसेच महाशिवरात्रीलाही महादेवाची जी प्रमुख मंदिरं असतात तिथं दर्शनासाठी प्रचंड मोठ्या रांगा लागतात. बरोबर. मग तिथं दर्शन मिळत नाही किंवा बऱ्याच जणांना जाता येत नाही. बरोबर. यासाठी काय उपाय करायला पाहिजे? आता इथे एक लक्षात काय घ्यायचं ना की अध्यात्म हे सूक्ष्मशास्त्र आहे. म्हणजे आपल्याला जर तिथं जाता आलं, दर्शनात जाता आलं तर चांगलंच आहे. आता काही मंदिरांमध्ये ना गर्दी जरी असेल ना तर तिथे त्यांनी नियोजन केलेलं की मोठे स्क्रीन्स लावलेले आहेत. त्या स्क्रीनवरती सुद्धा आपण उपचार बघू शकतो आणि तिथून पण आपण दर्शन घेऊ शकतो. तो एक भाग आपण करू शकतो. किंवा समजा आता आपल्याला जाता येतच नाहीये तर काय करायचं, तर इथे ना अध्यात्मशास्त्रामध्ये एक नियम आहे, एक तत्व आहे. ते काय म्हणतो नियम काय आहे, तर स्थूलापेक्षा सूक्ष्म हे अधिक सामर्थ्यवान. म्हणजे जसं की संत आहेत, संतांचा एखादा संकल्प असतो, आशीर्वाद देतात, तो खरं सूक्ष्म असतो ना, पण त्यांनी काय होतं भक्तांचं कल्याण होतं. सूक्ष्म हे अधिक सामर्थ्यवान असतं. अच्छा. मग आपण काय करू शकतो आपल्या ठिकाणी, तर आपण जिथे आहोत तिथे आपल्याला जाता येत नाही तिथे आपण एक क्षण शांत राहिलं, डोळे मिटून घेतले, ज्या देवळात आपण जाणार आहोत तर त्या देवाची मूर्ती शिवपिंड ही आपल्या समोर आपण आणली आणि आपण शिवाची मानस पूजा केली. की जे उपचार आपण तिथे जाऊन करणार होतो तेच उपचार पण इथे बसून केले. की मी शिवपिंडी समोर बसलेलो आहे, मी शिवपिंडीला जो बेल आहे तो बेल अर्पण करत आहे, माझ्या बरोबर नेलेले ज्या काही मी उदबत्त्या आहेत त्या उदबत्तीने मी शिवाला ओवाळत आहे, सुंदर फुलांची आरास मी शिवासमोर केलेली आहे. असं जर आपण ती शिवाची मानस पूजा जी जर केली तर तो जो लाभ आपल्याला तिथं होणार आहे तोच लाभ आपल्याला घरात राहून पण होणार आहे. अच्छा. आणि सगळ्यात महत्वाचं काय, हे आपण करायचंच आहे, पण त्याचबरोबर त्याच भावाने आपण तिथे बसून जर का आपण नामजप केला एकाग्रतेने तर तोच शिवदर्शनाचा लाभ आपण जिथे आहोत तिथे आपल्याला होणार आहे. तर तो आपण करू शकतो. याच अनुषंगानं आता काही लोक आम्ही बघतोय जाता जाता महादेव मंदिरासमोरून जाताना, गाडीवरून जाताना महाशिवरात्री दिवशी असा नमस्कार करून जाणारे लोक आहेत. बरोबर. ह्यालाही आपण मानस पूजा म्हणायची का? हे खरं तसं बघायला हे दुःखद पण आहे आणि ही प्रकारची थोडी शोकांतिका पण आहे. धर्मशिक्षणाचा, धर्मशास्त्राचा एक खूप मोठा अभाव आहे आणि त्यामुळं तुम्ही म्हणता ते खरंच आम्ही असं बघतो ना की सहज जातायत मंदिरामध्ये आणि तो अशा प्रकारचा एक नमस्कार बाहेरूनच केला जातो आणि पुढं लोक जातात. इथं पण लक्षात काय घ्यायचं ना की आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये नमस्काराची पद्धत ही काय आहे हे सांगितलेलं आहे आणि अशा प्रकारचा कुठलाच नमस्कार हे असा आपल्याकडे नाहीये. आपला नमस्कार कसा आहे तर हे 2 अंगठे आहेत ते एकामेकाला ठेवायला लावायचे, 2 जे तळवे आहेत त्यामध्ये थोडीशी पोकळी ठेवायची, हे अंगठे ते आपल्या जे भ्रूमध्ये म्हणजे 2 डोळ्यांच्या भुवयामध्ये हे अंगठे असे लावायचे आणि आपल्याला देवाच्या पुढे जाऊन नमस्कार करायचा आहे. आपल्या बाजूला एक चित्र ते दिसत असेल तुम्हाला, त्यात पण तुम्ही पाहू शकता. आता आपण जेव्हा असा नमस्कार करतो तेव्हा काय होतं तर देवताच्या ज्या लहरी असतात ते ह्या बोटांच्या माध्यमातून आपल्या अंगठ्यामध्ये येतात आणि अंगठ्यामधून आपल्या इथे आज्ञाचक्र असतं, ब्रह्मरंध्र,
त्या आज्ञाचक्राच्या माध्यमातून त्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होतात आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने आपल्याला त्या देवदर्शनाचा लाभ होतो. आपण जेव्हा बाहेरून असा इथे नमस्कार करत गेलेलो आहे तर त्याचा आपल्याला काहीच लाभ होत नाही. एक मानसिक स्तरावर आपल्याला वाटतं आपण देवाचं दर्शन घेतलं, पण आध्यात्मिक स्तरावर काही कुठल्या प्रकारचा आपल्याला लाभ होत नाही. नक्कीच. आपण पाहतो की महादेवाच्या पिंडीला दुधाचा अभिषेक केला जातो. तर आणि काही लोकांचं म्हणणं आहे की त्यावेळी ते दूध वाया जातं. मग ते करणं गरजेचं शास्त्राच्या दृष्टीनं गरजेचं आहे का, किंवा ते खरंच वाया जातं का, काय म्हणाल? ह्याचं मग आधी शास्त्र समजून घेऊया. हे दूध हा जो पदार्थ आहे तर याचं वैशिष्ट्य काय आहे, तर दुधामध्ये शिवतत्व जास्तीत जास्त खेचून ते प्रक्षेपित करण्याची क्षमता ही दुधामध्ये सगळ्यात जास्त आहे. आणि आपण आताच बघितलं की महाशिवरात्रीला ते शिव जे तत्व आहे तर ते तत्व त्या मूर्तीमध्ये की त्या पिंडीमध्ये यावं यासाठीच दुग्धाभिषेक हा करायला सांगितलेला आहे. ते त्याच्या मागचे शास्त्र आहे. आणि मग काय होतं की आपण ते तीर्थ पण प्राशन करतो ना, त्या माध्यमातून सुद्धा त्या शिवतत्व हे आपल्याला ग्रहण केलं जातं, आपल्याला ग्रहण होतं. आता तुम्ही जसं म्हणता, काही जण असं म्हणतात की ते दूध वाया जातं. आता इथे एक लक्षात काय घ्यायचं ना, की जे शास्त्र आहे तर ते शास्त्र आहे तर त्या शास्त्राप्रमाणेच कृती आपल्याला करायला हवी. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे की शास्त्र हे कोणीही सांगितलं, आपल्या ऋषीमुनींनी सांगितलंय. सूक्ष्म अभ्यास त्यांचा आहे ना, संतांचा आहे. आणि ते जेव्हा हे सांगतात तर त्यावर श्रद्धा ठेवून आपण जेव्हा हे करतो ना तेव्हा त्याचा आपल्याला खऱ्या अर्थाने लाभ होतो. मग काही जण असं म्हणतात की त्यामुळे दूध वाया जातं, तर अजिबात दूध वाया जात नाही. कारण आपल्याकडून ती उपासना घडलेली असते ना. आणि ह्याच्यामध्ये एक लक्षात काय घ्यायचं ना, की आज आपण जर पाहिलं तर अनेक हॉटेल्समध्ये किंवा लग्न समारंभामध्ये कितीतरी अन्न वाया जातं ना, पण त्या बाबतीत कोणीच बोलताना आढळत नाही. बरोबर. पण हिंदू धर्माबद्दल एखादं काही असेल तर तिथे मात्र हिरिरीने ते बोललं जातं. आणि मग आपल्या मनात पण अशी संभ्रम निर्माण होतात. आणि ह्याचं कारण काय आहे, तर ते शास्त्रच आपल्याला ठेवत नाहीये. ते समजून एकदा आपण घेतलं तर मग मनामध्ये असे कुठलेही प्रश्न राहत नाहीत किंवा त्या प्रश्नाला आपण उत्तर पण देऊ शकतो. अच्छा, नक्कीच. आज तुम्ही इथं आलात आणि महाशिवरात्र आणि महादेव या संदर्भातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी होत्या त्या आम्हाला शास्त्रीय दृष्टिकोनातून आम्हाला आमच्या दर्शकांना सांगितलं. आता जाता जाता आमच्या दर्शकांना आव्हान काय कराल? महाशिवरात्र कशी साजरी करा आणि काय आव्हान असेल तुमचं? एकच सांगावं वाटतं सगळ्यांना की महाशिवरात्रीला शिवतत्व हे अधिक प्रमाणात कार्यरत असतं. त्यामुळे सर्वांनी अधिकाधिक ओम नमः शिवाय हा नामजप करावा. आर न्यूजच्या माध्यमातून हा इतका सुंदर विषय हा आपल्यापर्यंत पोहोचतोय, पण जसं वेळेची आपल्याकडे मर्यादा आहे. आणि शास्त्र जे आहे तर ते शास्त्र आपल्याला समजून घेऊन ते उपासना करणं आवश्यक असतं. आणि त्यासाठीच आपण सनातनचे जे ग्रंथ आहे तर ते ग्रंथ अवश्य घ्या, त्या ग्रंथातून ते शास्त्र समजून घ्या. महाशिवरात्रीच्या निमित्ताने ठिकठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन कक्ष लावण्यात येतो. त्यालाही आपण अवश्य भेट द्या आणि त्या ग्रंथांचं वाचन करून शास्त्राप्रमाणे आपण कृती करा आणि देवतेचा जो आशीर्वाद आहे, देवतेचं चैतन्य आहे, तो चैतन्य ग्रहण करावं. एवढंच सगळ्यांना इथे मी आवाहन करतो. या संदर्भात कोणाला काही शंका किंवा प्रश्न असल्यास खाली तळटीप आहे तर त्या तळटीपीमध्ये एक संपर्क क्रमांक दिलेला आहे. आपणही तिथे अवश्य संपर्क करून आपले प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.